नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। आज मी इथे 6 प्रकारचे अतिशय बहुगुणी आणि हेल्दी अशा 6 ज्यूसच्या रेसिपी घेऊन येत आहे। यातील तुम्ही रोज एका ज्यूसचे जरी सेवन रोज केलं तरी आहारामध्ये जरी त्याचा वापर केला तरी बऱ्याच प्रकारे तुम्ही निरोगी आणि सुदृढ बनू शकता। बऱ्याच आजारावरती रामबाण असे हे उपाय आहेत। चला तर इथे आपण बघूया हे 4 ज्यूसचे प्रकार सुरुवातीला मी दाखवलेत आणि शेवटचे 2 ज्यूसचे प्रकार आहेत ते अतिशय पौष्टिक असे आहेत। तर नक्की व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा। आता बघितलं तर धावपळीच्या जीवनात हवे तसे पोषक घटक आपल्याला मिळत नाहीत आणि त्यामुळे बऱ्याच आजारांना सामोरे जावं लागतं। तर तुम्ही हे ज्यूस आहे ते तुमच्या फॅमिलीच्या आहारामध्ये तुमच्या आहारामध्ये याचा समावेश करा। या ज्यूसचे फायदे ते केसापासून ते हृदयापर्यंत आपल्याला मिळतात। तर नक्की हे ज्यूस आहेत ते बनवून बघा। या ज्यूसचे आहे ते असंख्य असे फायदे आहेत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपण पहिला ज्यूस करूया। त्यासाठी मी एक लाल बीट घेतलेला आहे आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। सुरुवातीला हाताने चांगला असा चोळून घ्यायचा आहे आणि 2-3 पाण्यातून धुवून घ्यायचा आहे। त्याच्यावरती थोडीशी घाण वगैरे लागली असेल ती स्वच्छ करून घ्यायची। त्यानंतर साईडच्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आणि हा बीट आहे तो सोलून घ्यायचा आहे। पद्धतीने बीट आहे तो इथं मी सोलून घेत आहे। याचे बरेच असे फायदे आहेत या बीट पासून। हा बीट सोलून झाल्यानंतर त्यानंतर मग आपण तो कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने छोटा छोटा कट करून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित पटकन बारीक केला जातो। आता बीटाचे म्हणाल तर बरेचसे असे फायदे आहेत। बीटामध्ये बेटालिन नावाचे कंपाऊंड असते त्यामुळे त्याला लाल रंग असतो। यामध्ये जीवनसत्व लोह असल्यामुळे लाल रक्तपेशींची वाढ होते, अशक्तपणापासून आपलं संरक्षण होतं, शरीर हायड्रेट राहतं, त्वचा निरोगी राहते, असे बरेचसे काही फायदे आहेत याच्यापासून। तर नक्की हा जो ज्यूस आहे तो करून बघा। आता मी मिक्सरमध्ये हे तुकडे घालून घेतले, थोडंसं पाणी घालून घेतलेले आणि बारीक करून घेतलेलं आहे। इथं बघू शकता लाल भडक असा आपला ज्यूस तयार झालेला आहे। आणि लाल बीटापासून ते मेन म्हणजे आपलं रक्त वाढायला मदत होते। तर हे मेन कारण आहे। तर त्यासाठी नक्की तुम्ही मुलांनाही अशा पद्धतीचा ज्यूस करून देऊ शकता। तर मी आता हे बारीक करून घेतलेले त्यानंतर गाळणीवरती घालून आपण हे चांगलं चम्मचच्या साहाय्याने दाबून घेऊया म्हणजे त्याचे संपूर्ण ज्यूस असेल तो आपण गाळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी एका पात्रामध्ये हा गाळून घेतलेला आहे। आता सर्व करताना काय करायचं, तुम्ही थंड हवा असेल तर थंड करूनही सर्व करू शकता किंवा मग त्यामध्ये थोडासा बर्फ टाकायचा आहे। आणि त्यानंतर त्याच्यावरती आहे ते इथं मी आता जिरा पावडर घेतलेली आहे। थोडीशी आपण 2 स्पिंच जिरा पावडर घालून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यावरती जी काळी मिरीची पावडर असते ती थोडीशी घालून घ्यायची किंवा मग काळी मिरी 2 तुम्ही बारीक करताना घातली तरीही चालू शकतं। त्यानंतर चाट मसाला मी थोडासा 2 पिंच घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर यावरती ज्यूस ओतून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्या गोष्टी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता इथं बघा आपला ज्यूस तयार झालेला आहे आणि भरपूर प्रमाणात हेल्दी असा हा ज्यूस आहे। नक्की ही रेसिपी बनवून बघा, कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा। चला तर आता पहिला आपला ज्यूस आहे तो तयार झालेला आहे, दिसायलाही खूप छान दिसतोय आणि याचे फायदेही खूप आहेत। चला तर आता हा पहिला ज्यूस तयार झाला, आता दुसऱ्या ज्यूसकडे वळूया। हा आहे आपला दुसरा ज्यूस। त्यासाठी आता इथं मी 3 गाजर घेतली आहेत, म्हणजे ॲक्च्युली ही 2च गाजर आहेत छोटी छोटी, त्याचे तोडून मी 3 केलेली आहेत आणि ते आपण 2-3 पाण्यातून चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। आता इथं तुम्हाला गावरान गाजर भेटलं तरी ते घेऊ शकता, ते तर अतिशय उपयोगी असतं। आता इथं मी हे गाजर आहे ते धुवून घेतल्यानंतर सोलून घ्यायचे। अशा पद्धतीने त्याची साल काढायची आहे, साईडच्या कडा करायच्यात आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। तुकडे केल्यामुळे काय होतं, मिक्सरमध्ये लवकर बारीक होतं आणि त्याचे जास्त असे तुकडे मोठे राहत नाहीत, गाळायला पण आपल्याला इझी जातं। मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ते व्यवस्थित बारीक केलं जातं, जास्त वेळ आपल्याला फिरवायची गरज लागत नाही। थोडंसं फिरवल्यानंतर काय करायचं, त्यानंतर मग आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि परत 1 ते 1 मिनिट असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं व्यवस्थित आपला ज्यूस आहे तो तयार होतो। आता इथं मी परत थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता ज्यूस आहे तो फिरवून घेतलेला आहे। आता तुम्ही ना तर गाजरामध्ये बऱ्याच प्रमाणात येते जीवनसत्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात। त्याचे फायदे म्हटलं तर दृष्टी सुधारणे, त्वचा निखारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते, वजन कमी करण्यासही मदत होते। तर असे बरेचसे फायदे आहेत। तर आता आपण हे ज्यूस आहे तो करून घेतलेला आहे बारीक आणि त्यानंतर आता चाळणीनेच गाळून घ्यायचा आहे। आता इथं गाळण मी एक बारीक घेतलेली आणि एक मोठी घेतलेली। आता मी हा जो ज्यूस गाळणार आहे तो बारीक गाळणीने गाळून घेणार आहे, म्हणजे तोंडामध्ये त्याचे लम्स असतात ते राहणार नाहीत। तर अशा पद्धतीने आपण बारीक गाळणीवरती हा ज्यूस आहे तो गाळून घेऊया। मोठ्या गाळणीतून गाळल्यानंतर काय होतं, त्यातील बारीक जे लम्स असतात ते खाली जातात आणि मग ते पिताना आपल्या तोंडात येतात। त्यासाठी जर मुलं वगैरे पिणार असतील तर एकदम बारीक गाळणीने गाळा, म्हणजे फक्त ज्यूस त्याच्यामधून नितळला जाईल। तर अशा पद्धतीने गाळणीने मी चम्मचच्या साहाय्याने दाबून दाबून पूर्ण ज्यूस आहे तो काढून घेतलेला आहे। आता आपण सर्व करून घ्या। सर्व करताना इथं मी याच्यामध्ये
थोडीशी जिरा पावडर टाकत आहे, एक 2-3 स्पिंच म्हटलं तरी, आणि त्यानंतर चाट मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर मिरी पावडर थोडीशी घालू शकता, आवडत असेल तर नाही टाकली तरी चालू शकतं, नुसता ज्यूस घेतला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपला हा ज्यूस गाजरचा आहे तो तयार झालेला आहे. अप्रतिम असा लागतो आणि अप्रतिम जेवढा दिसतोय तेवढा पौष्टिकही आहे. तर नक्की अशा पद्धतीचा ज्यूस करून बघा. आता हा ज्यूस तर आपला तयार झालेला. आता वळूया आपण पुढच्या रेसिपीकडे. चला, पुढचा ज्यूस आहे आपला काकडीचा. त्यासाठी मी एक गावरान काकडी घेतलेली आहे आणि त्याची वरची साल काढून घेतलेली. साल काढण्याआधी मी ही काकडी आहे ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली, त्यानंतर साल काढून घेतली, त्यानंतर त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता काकडीमध्ये बघायला गेलं तर काकडीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात, खनिजे असतात. काकडी आहे ती वजन कमी करण्यास मदत होते, डिहायड्रेशन पासून संरक्षण होतं, आपलं त्वचेचे आरोग्य सुधारतं, हृदयापासून ते हाडापर्यंत फायदेशीर अशी ही काकडी आहे. पाण्याचं प्रमाण काकडीमध्ये जास्त असतं, त्यामुळे आता उन्हाळा चालू झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीचा ज्यूसचा वापर करू शकता. आता इथं मी ज्यूस करून घेतलेला आहे आणि गाळणीने बारीक गाळून घ्यायचा आहे. इथं बघू शकता चम्मचच्या साहाय्याने संपूर्ण ज्यूस आहे तो गाळून घ्यायचा आहे. याच्यामध्ये जास्त पाणी घालायची गरज लागत नाही, कारण की ऑलरेडी काकडीमध्ये पाण्याचा अंश हा जास्त असतो. आता इथं सर्व करताना काकडीचा ज्यूस शक्यतो थंड प्यायचा आहे, म्हणजे खूप छान लागतो. याच्यामध्ये 2-3 क्यूब मी बर्फाचे टाकून घेतलेले, त्याच्यात जिरा पावडर आणि थोडासा चाट मसाला टाकला, थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती काकडीचा ज्यूस आहे तो सर्व करून घेतलेला आहे. अप्रतिम असा लागतो आणि जास्त पौष्टिक असा हा ज्यूस आहे. तर नक्की तुमच्या आहारामध्ये याचा वापर करा. काकडी काय आपण असं नेहमी काकडी खातो पण एवढ्या प्रमाणात खाल्ली जात नाही. ज्यूस केला तर जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये पोषक घटक तत्व जाऊ शकतात, तर त्यासाठी तुम्ही मुलांनाही अशा पद्धतीचा ज्यूस करून देऊ शकता. चला, तर आपली ही रेसिपी कंप्लीट झालेली. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आत्ता जो आपला हा पुढचा ज्यूस आहे तो अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे. सगळ्यात जास्त म्हटलं तर ज्यांना शुगरचे प्रॉब्लेम आहे, डायबिटीसवाल्यांना हा ज्यूस तर नक्कीच घेतला पाहिजे. तर आता हा ज्यूससाठी मी इथे मी गावरान कारलं घेतलेलं आहे आणि त्यातील अशा प्रकारे कट करून त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही म्हणजे एका व्यक्तीसाठी बनवत असाल तर एक कारलं छोटं घ्यायचंय आणि त्यामध्ये अर्धा टोमॅटो घ्यायचाय. एवढा ज्यूस परफेक्ट होतो. अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आणि त्यानंतर टोमॅटोही मी आता कट करून घेणार आहे. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, आयरन, झिंक, पोटॅशियम, फायबर असतं. साखर नियंत्रित राहते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं, रक्त शुद्ध होतं, त्वचेचे आरोग्य सुधारतं. टोमॅटो येते त्वचा, केस, हाडांसाठी, इम्युनिटी मजबूत करण्यासाठी मदत होते. तर सगळे फायदे याच्यामध्ये आहेत. त्यामुळे काय होतं, हा ज्यूस आहे तो जास्तीत जास्त ज्यांना शुगरचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी जर 15 ते 20 दिवस त्यांचं डाएट ठेवून हा ज्यूस जर अनुशापोटी सकाळी घेतला तर नक्कीच त्यांची जी डायबिटीसची गोळी ती बंद होऊ शकते. असे बऱ्याच लोकांचं झालेलं आहे. तर नक्की हा ज्यूस आहे तो तुमच्या आहारामध्ये त्याचं सेवन करा. तुम्ही करून बघा एक 15 दिवस किंवा एक महिनाभर रेग्युलर, तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवेल. आता इथं मी बारीक करून झालेला आहे ज्यूस. आता आपण हा ज्यूस आहे तो गाळून घेऊया. इथं बघू शकता एकदम बारीक झालेला आहे. जास्त पाणी घालायचं नाही, हा थोडा कडू लागतो. टोमॅटो टाकल्यामुळे थोडासा कडवटपणा कमी लागतो, परंतु जी गोष्ट म्हणतात ना, आपल्याला तोंडाला जी चवीला लागते ती आपल्या शरीरासाठी घातक असते आणि जी आपल्या तोंडाला, जिभेला, चवीला खराब लागते किंवा कडू लागते ती आपल्या शरीरासाठी फायदेमंद असते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जे कडू असतं ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. तर अशा पद्धतीने ज्यूस गाळून घेतलेला आहे. आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार जिरा पावडर किंवा चाट मसाला तुम्ही घालू शकता. इथं मी थोडासा जिरा पावडर आणि थोडी चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि तुम्हाला हवा असेल तर थोडासा बर्फ याच्यामध्ये घालू शकता आणि हा ज्यूस आहे तो आपण सर्व करून घेऊ शकता. अतिशय बहुगुणी असा हा ज्यूस आहे. शुगरवाल्याने तर नक्कीच ह्या ज्यूसचा वापर करा, नक्कीच तुम्हाला फायदा भेटेल याच्यामधून. तर रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या रिलेटिव्हमध्ये माहितीमधील कुणाला जर डायबिटीसचा प्रॉब्लेम असेल तर नक्की हा व्हिडिओ इथे त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्याचा फायदा होईल. चला, तर आता आपला हा ज्यूस पण तयार झालेला आहे. आता वळूया आपण पुढच्या ज्यूसकडे. त्यापूर्वी आता बघा आपले 4 ज्यूस आहेत ते तयार झालेले आहेत. इथं आता बीटचा, कारल्याचा आणि गाजरचा आणि काकडीचा ज्यूस तयार झालेला आहे. आता पुढचे जे 2 ज्यूस मी दाखवणार आहे ते अतिशय पौष्टिक आहेत. ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि जास्त म्हणाल तर ते बहुगुणी असे आहेत. तर
इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर एक विनंती आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर वळूया पुढच्या रेसिपीकडे। पुढची रेसिपी आहे ती आवळा ज्यूसची आहे। आता त्यासाठी मी पावशेर आवळे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेले। सुरुवातीला पाण्यामध्ये चोळून असे आवळे घेतलेले आहेत आणि त्यानंतर 2-3 पाण्यातून धुवून घेतलेले आहेत। आता इथं 2-3 पाण्यातून आवळे धुवून घेतल्यानंतर आता आपण ते आहे ते कट करून घेऊया। त्यातील बी आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे। आता इथं आवळा तर एकदम बहुगुणी असा आहे। आवळ्याला सुपरफूडही म्हटलं जातं। यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतं आणि भरपूर प्रमाणात यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात। शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते। आवळा पचनक्रिया सुधारते, दृष्टी सुधारते। केसासाठी तर आवळा बहुगुणी आहेच। रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हृदय त्वचासाठीही फायदेमंद असतो। तर अशा पद्धतीच्या आवळ्याचा ज्यूस नक्की तुमच्या आहारामध्ये सेवन करा। आता इथे आवळा कट करून झालेला त्यावरती मी थोडीशी जिरा पावडर आणि थोडीशी काळी मिरीची पावडर घालून घेतलेली आणि त्यानंतर मिक्सरला लावून आपण हे सुरुवातीला तसंच बारीक करून घ्यायचे। त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करायचे आणि त्यानंतर ज्यूस आहे तो हे करायचा आहे, बारीक करायचा आहे। सुरुवातीला पाणी घातलं तर ज्यूस व्यवस्थित बारीक होत नाही, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत ज्यूस आहे तो बारीक करून घ्यायचा आहे। इथं आता ज्यूस गाळताना मी एकदम बारीक गाळण घेतलेली आहे, म्हणजे त्यातील जो पल्प आहे तो खाली पडणार नाही आणि नुसता फक्त ज्यूस आपल्याला खाली मिळेल। तर अशा पद्धतीने चम्मचच्या साहाय्याने आपण ज्यूस आहे तो दाबून दाबून संपूर्ण ज्यूस याच्यामधून काढून घ्यायचा आहे, गाळून घ्यायचा आहे। आता इथे बघू शकता अशा पद्धतीचा ज्यूस आपला गाळून तयार झालेला आहे। आता ह्याचा चू आहे तो भरपूर प्रमाणात निघतो। याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि परत याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे। तर हा आपला ज्यूस तयार झालेला आहे। यामध्ये अजून जेवढं पाणी बसेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे। टेस्ट करत करत याच्यामध्ये पाणी येते ॲड करून घ्यायचे। आता हा आवळा आहे तो तुम्ही स्टोअर करताना 2-3 प्रकारे स्टोअर करून ठेवू शकता। तुम्हाला जर लगेच प्यायचा असेल किंवा मग मुलांना असा द्यायचा असेल तर असं छोट्या भांड्यांमध्ये काचेच्या ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यावरती त्यांना प्यायला देऊ शकता। आवळ्याचा ज्यूस आहे तो शक्यतो कोमट पाण्यातून सकाळी अनुशापोटी घेतल्यावर त्याचे फायदे जास्त भेटतात आपल्याला। आता यावरती मी थोडासा चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण ह्या बॉटल आहे ते बंद करून घ्यायचे आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे प्यायला पण बरं जातं आणि छोटे छोटे शॉट्स होतात। आता लगेच जर प्यायचं असेल तर त्यामध्ये बर्फ घालून घ्यायचा आणि त्यावरती आवळ्याचा ज्यूस घालून घ्यायचा। तुम्हाला हवा असेल तर त्यावरती चाट मसाला थोडासा किंवा मग जिरा पावडर तुम्ही घालू शकता। अशा पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता। तर स्टोरेज करताना तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकता किंवा मग तुम्हाला जास्त दिवसांसाठी स्टोअर करून जर ठेवायचं असेल तर आवळ्याचा ज्यूस आहे तो तुम्ही अशा पद्धतीने हवाबंद बॉटलमध्ये तुम्ही बंद करून ठेवू शकता। हाही राहतो, पण याच्यापेक्षा म्हटलं जास्त दिवस ठेवायचा असेल आणि इझिली ठेवायचं असेल तर तुम्ही जे आईसचे क्यूब असतात तर त्या पात्रामध्ये अशा पद्धतीने ज्यूस ओतायचं आहे आणि त्याचे आईस बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यामध्ये याचे 2 क्यूब टाकून तुम्ही हा ज्यूस घेऊ शकता। चला तर मग ह्या ज्यूसची रेसिपी तुम्ही पाहिलीच आहे। आता आपण पुढच्या ज्यूसकडे वळूया। आता पुढच्या ज्यूससाठी इथं मी अर्धा ॲपल घेतलेलं आहे, थोडंसं लाल बीट घेतलेलं आहे, थोडं गाजर घेतलेले आणि 2 ते 3 छोटे छोटे अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आणि आता हे मिक्सरमध्ये आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी घालू आणि फिरवून घेऊया। मिक्सरला फिरवत असताना याच्यामध्ये मधी ज्यूस बारीक करत असताना मधून मधून पाणी घालत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण ॲपल, गाजर आणि लाल बीटचा वापर केलेला आहे, त्यामुळे तिन्ही एकत्र आहे, त्याचा बेनिफिट जास्त भेटतात, जास्त पोषक घटक तत्व आपल्याला या ज्यूसमधून भेटतात। त्यामुळे अशा पद्धतीचा ज्यूस नक्की बनवून बघा। आता इथं मी बारीक करून घेतलेले थोडं थोडं पाणी घालून आता ज्यूस आपला पातळ झालेला आहे। इथं बघू शकता जास्त पण पातळ करायची आवश्यकता नसते। आता इथं आपण हा छोट्या गाळणीने गाळून घेऊया। इथं गाळत असताना बारीक गाळण का घ्यायची, कारण की त्यातील चू असतो तो खाली पडला जातो आणि मग तो पिण्यामध्ये येतो, तर शक्यतो जास्त करून बारीक गाळणीवरती गाळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने चम्मचच्या साहाय्याने दाबून मी हा ज्यूस आहे तो गाळणीने गाळून घेतलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे। त्यावरती आता आपण इथं थोडीशी जिरा पावडर घालूया आणि थोडीशी मीर पावडर घालूया, चाट मसाला थोडासा घालून घ्यायचा आहे। आता हे घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण हा ज्यूस आहे तो सर्व करू शकता। याच्यामध्ये जर तुम्हाला मिरी पावडर घालायची नसेल, नाही घातली तरीही चालू शकतं, तसाही ज्यूस तुम्ही सर्व करू शकता। यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे घालून घेतलेले आणि हा ज्यूस आहे तो सर्व करून घेतलेला आहे। अतिशय पौष्टिक असा हा ज्यूस तयार होतो। मग तुम्हाला या रेसिपी कशा सगळ्या वाटल्या नक्की कमेंट करून सांगा। इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघताय ते नक्की कमेंट करून सांगा। नक्कीच आवडेल मला की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात। इथं आपले सगळे ज्यूसचे प्रकार तयार झालेले आहेत।
पिण्यासाठी अतिशय उपयोगी आणि बहुगुणी असे हे ज्यूस आहेत। नक्की तुमच्या आहारामध्ये यातील रोज एका ज्यूसचा तरी वापर करा। चला तर मग आपल्या सर्व रेसिपी तयार झालेल्या आहेत, तुम्ही पण बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।